करिअर म्हणजे नेमकं काय हो? खूप पैसा कमावणं, सकाळ ते संध्याकाळ आपण करत असलेलं काम, का केवळ फेमस आणि यशस्वी होणं? पण करिअर म्हणजे खरं तर यातलं काहीच नाही. तर करिअर म्हणजे स्वतःची आवड आणि क्षमता ओळखून आनंद आणि गुणवत्तेमुळे होणारी सर्वांगीण प्रगती. आता बघा ना, सचिन तेंडुलकरनं क्रिकेट हे करिअर निवडलं का? तर क्रिकेट खेळायला त्याला खूप आवडायचं आणि चांगलं खेळण्याची त्याची क्षमताही होती. त्यासाठी तो अफाट मेहनतही घ्यायचा. आनंद आणि गुणवत्तेमुळे त्याची सर्वांगीण प्रगती झाली. प्रत्येक व्यक्ती वेगळी असते. प्रत्येकामध्येच त्याचे स्वतःचे असे खास गुण असतात. प्रत्येकाची आवड निवडही वेगळी असते आणि त्यामुळं प्रत्येकाच्या करिअरचा प्रवासही वेगळा असतो. आपलं करिअर आपल्या भावा बहिणींसारखं किंवा आपल्या बेस्ट फ्रेंड सारखं असायलाच पाहिजे असं नाही. म्हणूनच स्वतःचं करिअर उत्तम कसं घडवता येईल हे कळण्यासाठी गरज आहे ती एका मॅजिक फ्रेमवर्कची. या मॅजिक फ्रेमवर्कमध्ये 3 घटक आहेत: आवड, क्षमता आणि संधी. एखादं काम करताना आपल्याला जो आनंद होतो तो का बरं होतो? कारण ती आपली आवड असते, ज्यात आपण तासनतास रमतो. एखादं काम उत्तम करण्यासाठी लागणारं ज्ञान, कौशल्य आणि प्रतिभा म्हणजे क्षमता. समाजाची गरज आणि उपयुक्तता यातून निर्माण होणारा अर्थार्जनाचा स्रोत म्हणजे संधी. आणि तुमचं करिअर म्हणजे या 3ही गोष्टी एकत्र येणं. यातली एखादी जरी गोष्ट बाजूला ठेवली तरी उरतं ते केवळ तुमचं स्वप्न, तुमची नोकरी किंवा तुमचा छंद. आता हेच बघा, संतोषला क्रिकेट खेळायला खूप आवडतं. मोठा क्रिकेटर होणं हे त्याचं स्वप्न आहे. तसंच क्रिकेटच्या क्षेत्रात भरपूर संधी सुद्धा आहेत. पण तो जास्त वेळ उन्हात उभा राहू शकतच नसेल तर क्रिकेटर होणं हे संतोषचं स्वप्न राहील. नेहाला वाचनाची आवड आहे. ती दर दिवशी 100 पानांपेक्षा जास्त वाचू शकते. पण स्वतःच्या छंदापोटी केवळ वाचन करून पैसे कमावणं शक्य नाही. त्यामुळे वाचन हे नेहाचं करिअर नसून छंद आहे. अद्वैतच्या वडिलांचा मोठा व्यवसाय आहे. अद्वैतमध्ये व्यवसाय सांभाळण्याचं कौशल्य आणि आवश्यक शिक्षणही आहे. तसंच त्याच्या व्यवसायात त्याला अनेक संधी आहेत. पण अद्वैतला व्यवसाय सांभाळण्यात मुळीच रस नाही. त्याला लेखन करायला आवडतं. त्यामुळं व्यवसाय सांभाळणं ही फक्त कर्तव्यापुरतीच नोकरी राहील. या 3ही गोष्टीतला फरक तुम्हाला एव्हाना लक्षात आला असेलच. मोहनला शेतीची खूप आवड आहे. तो त्याच्या मित्राच्या शेतात कामालाही जातो. त्यानं कृषी विद्यापीठातून पदवी मिळवली आहे आणि तो उन्हात खूप वेळ काम करण्यासाठी सक्षम सुद्धा आहे. कृषी क्षेत्रात संशोधनासाठी अनेक संधीही उपलब्ध आहेत. मोहन जे आवडीचं काम करतोय त्यासाठीचं कौशल्य, ज्ञान आणि क्षमताही त्याच्याकडे आहे. तर या क्षेत्रात त्याला भरपूर संधीही आहेत. म्हणजेच स्वतःची आवड, क्षमता आणि संधीचा एकत्रित विचार केल्यामुळे तो आपलं करिअर निवडण्यात यशस्वी झालाय. त्याच्या आनंद आणि गुणवत्तेच्या आधारे त्याची सर्वांगीण प्रगती नक्की होईल. असं आपल्या मनासारखं करिअर तुम्ही देखील घडवू शकता. 21व्या शतकात उच्च शिक्षण, जागतिकीकरण आणि अमाप संधींमुळे कुठल्याही क्षेत्रात उत्तम करिअर करता येऊ शकतं. आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअरची दिशा ठरवण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि श्यामची आई फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने तयार केलेल्या www.mahacareermitra.in या वेबसाईटवर भेट द्या. तुम्हालाही तुमचं आवडीचं करिअर निवडण्यात इथं नक्कीच मदत होईल.